नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा महाराष्ट्र बोर्डाने घेतलेला 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला मराठी विषयाचा पेपर पाहणार आहोत. त्याची आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहायची, बोर्डाला कशा प्रकारचे उत्तरे अपेक्षित असतात, जेणेकरून तुम्ही सुद्धा मराठी या विषयामध्ये 80 पैकी 75च्या वर मार्क्स नक्कीच मिळवाल. तर चला तर पाहूयात. तर पहा, तुमचा हा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये विभाग 1 गद्य जो एकूण 20 मार्क्ससाठी कशा प्रकारे लिहायचा असतो तो पाहिला, कसले प्रश्न विचारले जातात तेही पाहिले. त्यानंतर विभाग 2 पद्य हा देखील भाग 1 मध्ये पाहिलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विभाग 3 जो असणार आहे तो पाहणार आहोत. तर पहा, विभाग 1 जो होता गद्य तो 20 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यानंतर विभाग जो 2 असणार आहे पद्य तो एकूण 16 मार्क्ससाठी असणार आहे. आणि नंतरचा जो विभाग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो विभाग 3 असणार आहे साहित्य प्रकार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील दाबा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर पाहूयात. तर पहा, विभाग 3 असणार आहे तो तुम्हाला जो विभाग सोडवणार आहात तो तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा असं विभाग 3 साहित्य प्रकार किंवा कोणताही विभाग सोडवणार आहात त्याचं हेडिंग लिहायला विसरायचे नाही. तर लिखाणाला इथून सुरुवात करायची. पहा, इथून अजिबात लिहायचं, इथं काहीही लिहायचं नाही. इथून नेहमी बोर्डाचे पेपर लिहिले जातात. तर प्रश्न तिसरा असणार आहे. पहा, तो एकूण तुमचा 10 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये साहित्य प्रकार कथा जो तुम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात साहित्य प्रकार कथा दिलेला आहे त्यावरचेच हे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे मराठीच्या पाठ्यपुस्तकातील साहित्य प्रकारात जे काही कथा दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत आणि त्यावरचेच तुम्हाला हे प्रश्न विचारण्यात येतात. तर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात चला तर पाहूयात. प्रश्न तिसरा असणार आहे. तुम्हाला एक काय करणार आहेत, साहित्य प्रकार कथामधील एखादा उतारा देणार आहेत आणि त्यावरचे हे 4 मार्क्सचे प्रश्न विचारणार आहेत. तर यामध्ये पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा त्याचं काय करा तर उतारातूनच तुम्हाला त्याचं उत्तर कारणे शोधून लिहा, असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. आणि व्यवस्थित अगदी उतारा वाचायचा आहे, त्यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असणार आहे, ते शोधून तुम्हाला यामध्ये फक्त लिहायचं आहे. पहिला पहा, 2 मार्क्ससाठी असणार आहे य आणि र. तर इथं पाहू शकता, प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. त्यानंतर पहा, कथेचे शीर्षक हे कथेचा आशय स्पष्ट करणारे, उत्कंठा वाढवणारे आणि वाचकांना आकर्षित करणारे असावे. तर कथेचे शीर्षक कसे असावे. त्यानंतर कथालेखन म्हणजे काय, तर यामध्ये बोध देण्यासाठी किंवा एखादी शिकवण देण्यासाठी कथालेखन हे केले गेले. तर याचं उत्तर तुम्हाला दिलेल्या उतारामधूनच शोधून लिहायचं आहे. त्यानंतर पहा, कथा म्हणजे काय हे देखील दिलेल्या उतारामधून तुम्हाला त्याची जी व्याख्या आहे ती शोधून लिहायची आहे एकूण 2 मार्क्ससाठी. तर पहिला जो आहे तो 2 मार्क्ससाठी आणि दुसरा देखील 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला गेलेला इथे प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा, प्रश्न तिसरा आ असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्या कथा दिलेल्या आहेत, शोध ही कथा दिलेली आहे. त्यानंतर इथं अनेक तुम्हाला साहित्य प्रकारामध्ये पाठ्यपुस्तकात कथा दिलेल्या आहेत, त्यावरचे काही प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला कृती, आणि त्यामधील कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहा, प्रत्येक कृतीला 3-3 मार्क्स असणार आहेत. तर पहिला पहा, य असणार आहे. तर शोध या कथेची नायिका अनु आहे, त्याचा स्वभाव तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या शब्दात व्यक्त करायचा आहे किंवा लिहायचा आहे. कमीत कमी तुम्ही 7 ते 8 ओळी त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून यामध्ये तुम्ही 3 पैकी 3 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर व्हिडिओ थोडासा स्टॉप करून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या कृतींचं उत्तर सोडवलेलं आहे. कोणत्याही 2 कृती सोडवायचे आहेत. पहा, दुसरं देखील र हा सोडवलेला आहे प्रश्न. बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला ऑप्शन्स असणार आहेत या प्रश्नासाठी, त्यामुळे इथे कुठेही घाई गडबड करायची नाही. व्यवस्थितच तुम्ही काय करायचं आहे तर हा प्रश्न अटेंड करायचा आहे. जो तुम्हाला सोपा जातो तोच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न अजिबात लिहित बसू नका, फक्त त्याचं उत्तर तुम्हाला लिहिणं बोर्डाकडून अपेक्षित असणार आहे. त्यानंतर पहा, अणूचा स्वभाव हा विचारलेला आहे. शोध या
कथेतून. तर त्या अणूचा स्वभाव तुम्हाला लिहायचा आहे, ती व्यवस्थित कथा वाचायची आहे. त्यानंतर पहा, साजेरे गाव या गावातील बापू गुरुजी यांच्याविषयी तुम्हाला काय लिहायचं आहे, तर पहा यांचं देखील तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे वर्णन. तर हे देखील अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि असेच लिहून तुम्हाला यामध्ये 6 मार्क्स प्रश्न, तिसरा आ मध्ये 6 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा, प्रश्न चौथा असणार आहे तुमचा उपयोजित मराठीचा आणि हा एकूण तुमचा प्रश्न पहा 24 मार्क्ससाठी विचारला 14 मार्क्ससाठी विचारला जातो. यामध्ये पहा, प्रश्न चौथा अ असणार आहे, तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर दिलेल्या कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहा, एकूण 5 ऑप्शन असणार आहेत, त्यामधले कोणतेही 2 कृती या सोडवलेल्या आहेत. पहा, 2-2 मार्क्ससाठी प्रत्येक कृती असणार आहे. तर पहिली आहे पहा, मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीचा प्रारंभ मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4 ते 6 वाक्यातच श्रोते किंवा वाचक त्या मुलाखतीच्या वाचनात मनाने पूर्णतः गुंतले गेले पाहिजेत. आणि इथं पाहू शकता, वेल बिगिनिंग्स हाफ डन असे म्हणतात ते याच अर्थाने. तर मुलाखतीची सुरुवात कशी असली पाहिजे ते तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 ओळीत तुम्हाला लिहायचं आहे. पहा, त्यामुळे उपयोजित मराठीसाठी जे मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जे तुम्हाला दिलेले आहेत पहा, उपयोजित मराठीसाठी जे विषय ते व्यवस्थित अभ्यासून जायचे आहेत आणि तेच तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा देखील 2 मार्क्ससाठी आहे पहा, माहिती पत्रकाची गरज. तर माहिती पत्रकाची गरज का असते याचं देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 ओळीत याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. माहिती पत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी व भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहिती पत्रकाची आवश्यकता भासतेच. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, वाहने, विद्युत उपकरणे इत्यादींची माहिती पत्रके पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर 2 मार्क्ससाठी असं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा जो असणार आहे पहा, विभाग 4 मधीलच उपयोजित मराठीचा एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. दिलेल्या कृतींपैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत आणि एकूण 10 मार्क्ससाठी हा प्रश्न चौथा आ असणार आहे. त्यामुळे 2 कृती म्हणजे प्रत्येक कृतीसाठी 5-5 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे असं उत्तर अतिशय लेंदी तुम्हाला लिहायला लागतं. म्हणजे कमीत कमी तुम्ही काय करू शकता, तर 1 पेज भरून याचं उत्तर हे लिहायचं असतं. तर मुलाखतीचे स्वरूप याविषयी तुम्हाला सगळं कसं स्वरूप असलं पाहिजे, त्याची सुरुवात कसली असली पाहिजे, त्याचं कसं हे सगळं व्यवस्थित अगदी मी इथं लिहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही आणखीन उत्तर वाढवून लिहायचं आहे पहा आणि व्यवस्थितच तुम्हाला मुलाखतीचे कोणकोणते प्रकार आढळतात, त्यानंतर त्याचा समारोप कसा करावा, मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारावेत जेणेकरून मुलाखत देणारा हा दुखावला नाही गेला पाहिजे. तर अशा प्रकारचे सर्व जे तुम्हाला समजलेलं आहे त्या मुलाखती या पाठ्यामधून, तर ते सगळं तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि 5 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर दुसरा देखील 5 मार्क्ससाठी आहे पहा, माहिती पत्रकाची रचनाची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. हे देखील 5 मार्क्ससाठी लेंदी उत्तर आहे. पहा, इथं पॉईंटनुसार लिहिलेलं आहे की त्याचं रचनेची वैशिष्ट्य, माहितीला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचं देखील तुम्ही व्यवस्थित अगदी वाचून पाहू शकता. नावच माहिती पत्रक असल्याने माहिती पत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहिती पत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. उपयुक्तता, त्यानंतर पाहू शकता दुसरं उपयुक्तता हा पॉईंट लिहिलेला आहे आणि त्याचं उत्तर इथं व्यवस्थित अगदी लिहिलेलं आहे. वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषा शैली, तर हे तुम्ही यामध्ये आणखी 2-2 ओळी वाढवून हे उत्तर जे असणार आहे ते प्रत्येक पॉईंटचे 4 ते 5 ओळीत जर वाढवला तर तुमचं नक्कीच 1 पेज भरून याचं उत्तर होणार आहे. माहिती पत्रकाची रचना ची वैशिष्ट्ये, तर अशा प्रकारे तुम्हाला 5 मार्क्ससाठी लेंदी उत्तर हे लिहावं लागतं. त्यामुळे व्यवस्थितच लिहायचं आहे. अजिबात यामध्ये सगळे प्रश्न सोडवत बसू नका. फक्त 2च प्रश्न सोडवायचे आहेत पहा आणि जे तुम्हाला सोपे जातील ते सोडवा. मी इथे पहिला आणि दुसरा प्रश्न घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही पहिला आणि दुसराच घेतला पाहिजे असं नाही.
तुम्हाला एखाद्याला तिसरा आणि चौथा प्रश्न सोपा जातो, एखाद्याला चौथा आणि पाचवा प्रश्न किंवा एखाद्याला चौथा आणि पहिला प्रश्न सोपा जातो. तर तुम्ही ज्याचा अभ्यास व्यवस्थित केला आहे आणि ज्याचं तुम्ही जास्तीत जास्त लिहू शकता, हे सर्वात आधी ठरवायचं आहे. प्रश्न पहिला चूज करताना असा प्रश्न चूज करायचं की ज्याचं मला सर्वात जास्त लिहायला येतं तेच मी प्रश्न निवडणार आहे आणि तेच मी प्रश्न यामध्ये अटेंड करणार आहे उपयोजित मराठीमध्ये. तरच तुम्ही यामध्ये 14 पैकी 14 आउट ऑफ आउट मार्क्स हे घेऊ शकता आणि मराठी या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स घेणारे देखील विद्यार्थी आहेत. त्यानंतर पहा, अशा प्रकारे आपण विभाग 4 पाहिला. त्यानंतर पुढचा विभाग असणार आहे विभाग 5 व्याकरण व लेखनाचा आणि हा तुमचा एकूण 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर यामध्ये व्याकरण हे 10 मार्क्ससाठी आहे पहा, जो प्रश्न 5वा अ मध्ये तुम्हाला विचारण्यात येतो. तर खूप सोपा आहे पहा 10 मार्क्ससाठी. पहिला असणार आहे 2 मार्क्ससाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये काय करायचं आहे, उद्गारार्थी वाक्य दिलेल्या पर्यायांमधून शोधून लिहायचं आहे. तर पर्याय शोधायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. फक्त पर्याय क्रमांक लिहून येऊ नका. तर ते प्रश्न कोणता य सोडवलेला आहे तर त्यामध्ये चौथ्या त्याचं ऑप्शन आहे आणि त्याचं उत्तर काय हे लिहायचं आहे. इथे प्रश्न रिपीट करत बसू नका, तुमचा वेळ इथे जाणार आहे. त्यामुळे फक्त उत्तरे लिहिण्याकडे लक्ष द्या. त्यानंतर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य काय करायचं आहे शोधून लिहायचं आहे पहा किंवा करून लिहायचं आहे. दिलेल्या वाक्याचं रूपांतर करून तुम्ही सगळ्यांशी वाईट बोलू नका. त्यानंतर पहा, पुढचं असणार आहे तुम्हाला दुसऱ्या समासावरचा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. दिलेल्या तुम्हाला सामासिक शब्दाचा समास काय आहे तर बहुव्रीही समास आणि तिसरा ऑप्शन त्याचा पर्याय क्रमांक करेक्ट आहे, बहुव्रीही समास. त्यानंतर र असणार आहे पहा, यथाशक्ती याचा समास असणार आहे, अवैभव समास असणार आहे. 2 मार्क्ससाठी खूप सोपे प्रश्न असणार आहेत. तिसरा असणार आहे प्रयोगावरचा. दिलेलं वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे की कर्तरी प्रयोगाचं आहे ते दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला काय करायचं आहे शोधून लिहायचं आहे पहा. तर याचं करेक्ट उत्तर आहे पहिल्याचं कर्मणी प्रयोग ऑप्शन 2 आणि त्यानंतर र हा 1 मार्क्ससाठी आहे पहा. तुम्हाला दिलेल्या पर्यायामधून कर्तरी प्रयोगाचे वाक्य हे शोधून लिहायचं आहे पहा. सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. तर याचं कर्तरी हे प्रयोगाचं वाक्य आहे आणि ते करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर चौथा असणार आहे अलंकारवरचा प्रश्न. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एखादं उदाहरण देतील आणि या उदाहरणाचा यामध्ये कोणता अलंकार वापरला गेला आहे ते तुम्हाला दिलेल्या पर्यायामधून शोधून लिहा. तर बोर्डाने विचारलेले पहा, रण्यास अलंकार हे त्याचं उत्तर असणार आहे पहा आणि चौथा ऑप्शन असणार आहे. त्यानंतर र असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी. दिलेल्या वाक्यातील उपमान शोधून लिहायचं आहे पहा. ताजमहल हे उपमान येणार आहे. त्यानंतर 5वा असणार आहे पहा वाक्यप्रचारावरचा, ज्यामध्ये तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून त्याचं वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर साखर झोपेत असणे याचा वाक्याचा अर्थ काय आहे, पहाटेच्या गाढ निद्रेत असणे आणि वाक्यात उपयोग केलेला आहे पहा. तर त्याचा अर्थ लिहिण्यासाठी 1 मार्क्स आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 मार्क्स म्हणजे एकूण 2 मार्क्ससाठी 5वा असणार आहे पहा प्रश्न व्याकरणावरचा. पहाटे मोहन साखर झोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता. तुम्ही काही वाक्य करू शकता, फक्त त्यामध्ये ही वाक्यप्रचार दिसला पाहिजे तरच तुम्हाला 1 मार्क्स येथे भेटणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा निबंधावरचा असणार आहे आणि हा प्रश्न तुमचा एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला 4 विषय देणार आहेत, त्यापैकी कोणता एक विषय तुम्हाला चूज करायचा आहे आणि निवडायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला तुमचा 10 मार्क्ससाठी हा निबंध असल्यामुळे व्यवस्थितच अगदी लिहायचा आहे आणि असा विषय निवडा जो ज्यावर तुम्हाला लिहिता येतं. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला आत्मवृत्तात्मक निबंधावर जास्त लिहिता येतं, जसं की मी खुर्ची बोलत आहे किंवा मी पुस्तक बोलत आहे किंवा मी आरसा बोलत आहे. अशा विषयावर तुम्हाला लिहायला येत असं तर ते तुम्ही काय करू शकता, निबंध लिहू शकता. इथं मी वैचारिकच निबंध लिहिला आहे. याचा अर्थ असा नाही की मला वैचारिक निबंधाविषयी जास्त किंवा तुम्हाला जास्त या निबंधाविषयी वैचारिक निबंधाविषयी लिहिता येतं. एखाद्याला लिहिता येत नाही वैचारिक निबंधाविषयी, तर त्यांची वैचारिक पातळी जी वाढवायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वाचन हे निबंधासाठी करावं लागेल आणि कल्पनात्मक निबंध तुम्ही लिहू शकता. जसं की समुद्र आटला तर, त्यानंतर रानफुलांचे मनोगत, त्यानंतर पहा तुम्हाला विचारलेलं आहे आणि ग्रंथालयाचे मनोगत. तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे निबंधाचे विषय देणार आहेत, त्यापैकी कोणताही एक तुम्हाला काय करायचं आहे निवडायचं आहे आणि तुम्हाला विषय हे असे दिले जातात की तुम्ही काय करू शकता तर ते विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी रिलेटेडच म्हणजे तुमच्याशी एखादा विषय रिलेटेडच असणार आहेत चारही पण विषय. फक्त तुम्ही त्यामध्ये
थोडंसं मराठीचं वाचन हे जास्त करायला पाहिजे आणि त्यामुळे तुमचं काय होणार आहे, वैचारिक पातळी वाढणार आहे आणि निबंधामध्ये तुमचं काय येणार आहे, तर त्यामध्ये अटोकपणा येणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित अगदी करेक्ट निबंध म्हणजे करेक्ट म्हणजे कसा असतो, तर तुम्ही कोणकोणत्या विचारांचा त्यामध्ये किंवा कोणकोणत्या मुद्द्यांचा उहापोह केला आहे, हे सर्व निबंधामध्ये पाहिलं जातं आणि तुमची वैचारिक पातळी ही तुमच्या निबंधावरून तुम्हाला त्या समोरच्या जो कोणी तुमचा पेपर तपासणार आहे एक्झामिनर, जसं की कोणतेही शिक्षक त्यांना तुमची वैचारिक पातळी ही कळून चुकते. तुम्ही किती मराठीमध्ये कच्चे आहात किंवा किती पक्के आहात हे देखील यामधून तुम्हाला समजलं जातं. कशाप्रकारे तुमचं शुद्ध लेखन आहे मराठीचे हे सर्व यामधून तपासलं जातं आणि या सर्वाला मार्क असल्यामुळे 10 मार्क्सचा निबंध लिहिताना कमीत कमी 3 पेजेस तुम्ही निबंध लिहायला पाहिजे. जास्तीत जास्त मी 3 पेजेस म्हणते, कमीत कमी तुम्ही 2.5 पेजेस तरी निबंध हा लिहायला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ्स काय करतात विद्यार्थी, पहिला पॅराग्राफ्स इथं लिहितात आणि लास्टच्या म्हणजे शेवटला जे असतं दुसऱ्या पानावर परत तोच पॅसेज लिहितात. तर असं करू नका. तुमचा व्यवस्थित अगदी मुद्दे पहिला सर्वात आधी लक्षात ठेवा. कोणते मुद्दे पहिल्या पॅराग्राफमध्ये घेणार आहात, कोणते मुद्दे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही सांगणार आहात, हे सर्व असं निबंध लिहिणे ही कला आहे पहा. आणि त्या कलेनुसार जर तुम्ही ती कला जोपासली तर तुम्ही देखील कोणताही निबंधाचा विषय दिला तर त्यामध्ये तुम्ही कमीत कमी 1 पेज लिहू शकाल. ही तयारी तुम्ही काय केली पाहिजे, स्वतःची करून घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या विषयांवरती निबंधाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन 10वीचे निबंध देखील वाचू शकता किंवा आणखी मी व्हिडिओ बनवलेले आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही व्यवस्थित अगदी जाऊन वाचू शकता. जेणेकरून तुमची 12वीची ही जी परीक्षा मराठीची असणार आहे ती अवघड जाणार नाही. बोर्डाचा पेपर तुम्हाला येणारा 2027चा सोपाच जाणार आहे. तर पहा, स्त्री पुरुष समानता काळाची गरज. तर हा बघा विद्यार्थ्यांच्या रिलेटेडच एखादा विषय दिलेला आहे की आपण समाजात बघतच असतो की स्त्री पुरुष समानता आहे का का ती काळाची गरज आहे. तर सांगितलेलं आहे स्त्री पुरुष यांचं काय केलेलं आहे, तर आता मतभेद मानले जातात. तर परंतु आता काळ काय करत आहे, सुधरत आहे. त्यामुळे काळानुसार आपण देखील सुधारले पाहिजे. असे लास्टला जे असणार आहे ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणारे वाक्य तुम्ही टाकायला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला निगेटिव्ह जे काही आधीपासून अनिष्ट समाजातील रूढी आहेत, परंपरा चालत आलेल्या आहेत की स्त्रियांना फक्त चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित ठेवलेलं होतं आणि पुरुषांना सगळी जी आहे ती घरातील जो असतो मेन पुरुष प्रधान, त्यामुळे काय झालेलं आहे तर यामध्ये नकळत कमावणारा पुरुष प्रधान झालेला आहे, शिजवणारी स्त्री गौण मानली. हे तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे आणि लास्टच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला अगदी लास्टला तुम्ही काय करू शकता, तर यामध्ये कसा प्रकारे चेंज झालेला आहे तो देखील आपण कसा स्वीकारला पाहिजे हे सर्व लिहायचं आहे. जेणेकरून तुम्ही यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स हे नक्कीच मिळवाल आणि हस्ताक्षर यामध्ये अतिशय सुंदर काढायचे आहेत पहा. आणि जर तुम्ही यामध्ये खाडाखोड खूप केला तर तुमचे मार्क्स देखील एक अर्धा किंवा 1 मार्क्स देखील एक्झामिनर घालवू शकतात. त्यामुळे व्यवस्थितच तुम्ही काय करा, निबंध लिहा. आणि तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच मी परत सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि तुमच्या कोणत्याही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.